चाललो आहे लोणावळ्याला आणि आमच्यासोबत आहे आमची पूर्ण मित्रमंडळी कुणाल, बबलू, रेनो आणि आता मी दादरवरनं कोयना एक्सप्रेस पकडणार आहे. 75 रुपये काहीतरी तिकीट आहे 10व्या प्लॅटफॉर्मवरून. आता जीएसटी पकडून माहीत नाही पण आहे 75 रुपये आहे दादर टर्मिनल्स. तर आता लवकर आता 11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू, मग तिकडून चेक इन करू रूममध्ये. आम्ही पोहोचलो आहे फायनली. आता आम्ही रिक्षा पकडलेली आहे आणि आता आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. आता आम्ही पोहोचलोय हॉटेलच्या इथे. एकदम टोल नाका आहे, एकदम बाजूला आहे. 500 रुपये पेनल्टी. 500 रुपये इकडे पर पर्सन आहे. असे आम्हाला 2 रूमचे काहीतरी 2000 पडले. मग इथे 500 रुपयेमध्ये आपण 1 नाईट स्टे करणार आहे आणि तिकडून आज आम्ही जाणार आहे एकविरायला. तर लवकरच जाऊया आपण. हे आता मस्तपैकी आराम करतात आहे. 500 हे बघा टीव्ही 500. रूम एकदम मस्त आहे. मस्तपैकी 2 जणांसाठी होऊन जाईल झोपायला. आम्ही असे 2 बुक केलेले एकदम. तर आता आम्ही चाललो आहे खाली. एक रेस्टॉरंट पण आहे तर तिकडे बघूया. आता खायला जाऊया मग तिकडून मग डायरेक्ट एकविरायला जाऊ. साई हॉटेलची फॅसिलिटी एकदम चांगली आहे आणि आतले रूम बी पण एकदम चांगले आहेत. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर 500 रुपये पर पर्सन असेल आणि काय GST असेल ते वेगळं असणार. 500 रुपयामध्ये अजून एक तुमच्यासोबत एक कोणतरी राहू शकते एका रूममध्ये 2 जण. आणि फॅसिलिटी पण चांगली इथे प्लस पूल पण आहे. तर आम्ही आता 1 तासाचे त्याला बोललो आहेत की 150 रुपये पर पर्सन करून घ्या. तर 150 रुपयेमध्ये आता ते बोलले आहेत चालेल बोलले आहेत. तसे 300 घेतात पण ते बोलले आहेत की 150मध्ये ठीक आहे. तर आम्ही आता 150 एकविरा इकडून जाऊन आलं की मग पूलमध्ये जाणार. मग जर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो आणि इकडची ॲड्रेस पण देऊन ठेवतो. तिकडून तुम्ही मग यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आपण रिक्षा पकडून जाऊया. तिकडून रिक्षाचे काहीतरी 150 रुपये आहे एकविरा आईच्या इथे जायला. तर आता रिक्षा पकडून लवकरच आपण जाऊया. तर आता आम्ही पोचलोय एकविरा आईच्या इथे आणि आता पायऱ्यावर चढून चाललोय. आणि आता एक खाली पण एक आईचं मंदिर आहे पण वरती मुख्य मंदिर आहे. तर हे बघा खाली एक आईचं एक मंदिर आहे. ते जर ज्यांना वरती चढायला जमत नसेल ते तिकडेही पाया पडू शकतात. आणि एक मुख्य मंदिर आहे ते वरती आहे. तर आता आम्ही वरती हे बघा झेंडा वरती दिसतोय तिथे आहे. तर तिकडे आता आम्ही चाललोय. तर लवकरच पोहोचूया. तर आता आम्ही पोहोचलोय पूर्ण वरती एकदम डोंगरावर आहे एकदम टोकावर. हे बघा एकविरा. आणि आता इथे मागे लेणी पण आहे. आणि आता दर्शनाला आपण जाऊया. एकदा या दर्शनाला आयुष्यातून आणि इकडचा आनंदाचा या. आणि पावसाळ्यात द्या. खरं ते यायचं तर पावसाळ्यात द्या आणि पावसाळ्यात घ्या.
तर आता आमचं एकविराईचं दर्शन झालं आहे आणि इथे कारला लेणी आहे, तिथे पण आम्ही जाऊन आलो. तिथे काहीतरी 25 रुपये तिकीट आहे एकाची. तर आता हे बघा मागे कारला लेणी आहे, केव्ज आहे, तर आम्ही तिकडे पण जाऊन आलो. आता पटापट आम्ही रिक्षा पकडून आता पुन्हा हॉटेलच्या इथे जाऊन मग पूलमध्ये एन्जॉय करू. चला बाय बाय. एवढं इथं सुंदर दृश्य आहे ना, तुम्ही कलाकारी बघा. इथं बौद्ध स्तूप आहे आणि मेन म्हणजे ना देवीचं मंदिर आहे. तुम्ही एकदा दर्शनाला या, तुम्हाला एकदम पैसे वसूल बोलतो, एकदम खतरनाक. मेन तर तुम्ही थंडीत या, थंडीत किंवा पावसाळ्यात या. इथं व्ह्यू बघा ना तुम्ही एकदम. आम्ही रिक्षाने जाऊन हॉटेलला जाऊन पहिला पूलमध्ये उडी मारणार तर चला. तर आता आमचं नाश्ता पाणी सगळं झालं आहे. तर आता हॉटेलचाही निवास ते आहे, तिकडचेच ओनर त्यांच्याशी बोलणं झालं, तर ते लोक पण बाहेर फिरायला नेतात. तर आता त्यांच्याच रिक्षा आम्ही बुक केली आहे. त्या कमीत कमी किती पॉईंट फिरवणार आहे? 10 पॉईंट 1500 मध्ये. एक नंबर ऑफर आहे आणि हे एक नंबर हॉटेल आहे. सर्व्हिस पण A1 क्वालिटीची आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकू नंबर, तुम्हाला पाहिजे तिकडून डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. बस हायवेच्या बाजूला 10 मिनिटं स्टेशन, नियरबाय सगळे पॉईंट्स आहे. कारण एकदा व्हिजिट करा. कारण आता इथून जर दुसरी रिक्षा पकडायला गेलं तर सगळे 150 रुपये मागतात, मग तिकडून दुसऱ्या पॉईंटकडे 150. तर त्यापेक्षा हे 4 जणांमध्ये 1,500 काफी झाले, एकदम बेस्ट झाले. तर तिकडून मग आम्ही आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर जाणार आहे. काहीतरी 5:30ची ट्रेन आहे. तर आता आम्ही वाट बघतोय रिक्षा येण्याची. तर रिक्षा आल्यावर आपण पॉईंट्सवर जाऊया लगेचच. चला बाय बाय. तर आता आम्ही पहिल्या पॉईंट म्हणजे मेप्रो गार्डनच्या इथे आले. त्यांचे तिथे प्रोडक्ट्स असतात, तर तिकडे आपण टेस्टिंग करू शकतो प्रोडक्ट्स. मेप्रो गार्डन आहे. मेप्रो गार्डन. आणि जर आपल्याला आवडलं तर आपण हे बनलाय 1959 1949 ला. तर आता आपण जाऊया पटापट आतमध्ये आणि बघूया कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत. एक मिनिट. तर आता आम्ही पूर्ण हे मॅप्रो गार्डन पूर्ण फिरलं आहे आणि इकडे मस्तपैकी एकदम सिनेरी आहे, एकदम नेचर ब्युटी आहे पूर्ण. आणि इथे आपल्याला त्यांचं म्हणजे शॉपिंगसाठी हे प्रोडक्ट्स आहेत आणि कॅफे पण आहे. तर इथे तुम्हाला कॅफेमध्ये जायचं असेल तर जाऊ शकतात. अजून इथे हे पण आहे, वॉटरफॉल आहे आणि कोलफिशचं हे पण आहे. त्यांनी कोलफिश ठेवले आहेत एकदम पूर्ण मस्तपैकी, एकदम डिझाईन केलं आहे. आणि इथे फोटोशूटसाठी पण खूप भारी आहे. तर इथे नक्की या एकदा लोणावळ्याला आलात तर. हे बघा 2-4 चॉकलेट उचलायला चालले आहेत चोर आमचे. बघा हे बघा, हे चोर चोर चोर. आणि हा आमचा दुसरा चोर. हे बघा दाखवत. आता आम्ही पोहोचलो आहे आमचा सेकंड पॉइंट. जो हमारा इच्छा थे रात को आने वाले थे, अभी आगे नारायणी धाम. तिथे आम्ही आलोय आता. चला मग दर्शन घेऊया. तर आता आम्ही पोहोचलो आहे
आमच्या तिसऱ्या पॉइंट पर्यंत ड्रायवूड पार्क. तर इथे एकदम पूर्ण एकदम शांतता आहे, एकदम सन्नाट आहे बाय. तर आता थोड्या वेळ इथे बसूया आणि मग तुमच्या 4th पॉइंटकडे आपण जाऊ. फोटो काढत आहे तर आता आम्ही आमच्या तिसऱ्या पॉइंटकडे आलो आहे. लोणावळा लेक. पाणी आता कमी आहे, पावसाळा नाही तर त्यामुळे पाणी नाही. तर आता आम्ही चाललोय. आता लगेच तिथे थोडा फोटोशूट करून मग आम्ही लायन पॉइंटकडे वळू. चला मग बाय बाय गाईस. तर आता आम्ही लायन पॉइंटकडे जातच होतो, तर तेवढ्यात आम्हाला पुशी डॅम पण मिळाला. तर या पुशी डॅम म्हणजे थोडंसं एकदम पाणी आहे पण. तर हे पूर्ण भरल्यावर हे पूर्ण पायऱ्यांवरती पण येतं खाली. तर सध्या तरी काय पाणी नाही. तर आता इकडून आता आम्ही चाललोय लायन डॅमकडे. तर लायन डॅमकडे आता आपण लगेच जाऊया. तर आता आम्ही पोचलो आहे टायगर पॉईंटवर. लायन पॉईंट हा खाली आहे आणि त्याच्यावरती अजून एक टायगर पॉईंट आहे. तर इकडून खूप मस्त व्ह्यू आहे. आता इकडून टायगर पॉईंटकडून आम्ही मग खाली लायन पॉईंटकडे जाणार. इकडून तर पूर्ण टेकडीवरून आहे, तर इकडून पूर्ण जाळी सेफ्टी लावली आहे मागे, कोण पडू बिडू नये म्हणून. तर तुम्ही एकदा जर लोणावळ्याला आला तर लायन पॉईंट आणि टायगर पॉईंटला नक्की या. तर आता आम्ही लायन पॉईंटच्या इथे आलोय. इथे पण तेच सिनेरी आहे जे आपण वरतून बघत होतो. फक्त इथे आहे की आपण इथे उंटाची राईड बीड करू शकतो. तर इकडे आला तर उंटाची पण राईड करायला मिळेल लाईन पॉईंटवर. टायगर पॉईंटवर हे नाही आहेत, उंट नाहीत. लाईन पॉईंटवर तुम्हाला उंट भेटतील, ट्रॅव्हलिंग करायला मिळेल. तर आता आम्ही पोचलोय खंडाळा लेक. आणि हा बघा खंडाळा लेक आहे बाय. आणि इथे आम्हाला कुठेतरी खंडाळा लेक मध्ये पाणी दिसलंय. बाकी लोणावळाच्या लेक मध्ये गेलो तर काय पाणी बिनी डॅम बिम सगळे पाणी नव्हते, सुके रोके होते. खूप मजा आली काय खंडाळा घाटला. पटकन आपल्याला. चला मग आता आम्ही चाललोय लगेच फोटो काढून खंडाळा घाटच्या इथे. तर चला बाय 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 बाय. तर आता आम्ही पोचलोय खंडाळा घाटला. आणि आता पाऊस पण चालू झालाय. कुठे खंडाळा घाट. एका जागेवर पूर्ण ऊन आहे आणि एका बाजूने पूर्ण सावली आहे. त्या खंडाळा घाट एकदम मस्त आहे. तर इथे आला तर एक पॅकेज घ्या आणि तुम्ही नक्की या खंडाळा घाटच्या इथे बघायला. तर आता आम्ही पोहोचलो आहे स्टेशनला. मस्तपैकी आम्ही 120 रुपयाची थाळी घेतली, जेवण मस्तपैकी झालं. तर आता इंदोर आम्ही ट्रेन पकडली आहे डायरेक्ट वसई इंदोर एक्सप्रेस. आता डायरेक्ट आम्ही वसईला उतरू मस्तपैकी आरामात. आता तर मग बाय बाय आमचा लास्टचा व्हिडिओ. आणि आता गाडी आली पण आहे वाटतं, आता आम्ही पकडतो. चला बाय बाय गाईस. बाय बाय लोणावळा. बाय बाय.